पंतप्रधानाचं करायचं काय? अरे एक वडा कडवा आहे, अरे मोदी सरकार भाडकाव, एक वडा दोन पाव, मोदी सरकार भाडकाव, एक वडा दोन पाव, मोदी सरकार भाडकाव. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय 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 भीम, जय भीम जय भीम. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, भारतीय संविधानाचा, भारतीय संविधानाचा, संविधान के सम्मान में, संविधान के सम्मान में. संपूर्ण देशाला माहिती आहे की जंतर मंतरवरचं आंदोलन हे विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी सुरू झालेलं आंदोलन आहे. सोनं मागतूनचं आंदोलन हे या देशाच्या भवितव्यासाठी आंदोलन आहे. आणि त्या आंदोलन धडकणाऱ्या या मोदी सरकारचा निषेध म्हणून आज महाराष्ट्र बंदची आज दलित नेत्यांच्या वतीनं वंचित बहुजन आघाडीच्या नेत्यांनी दिलेली आहे. त्याला आम्ही आमच्या रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं पाठिंबा देत आहे. एकंदरच आपल्या सर्वांना माहिती आहे की जी पेपर फुटी झालेली आहे त्या पेपर फुटीमध्ये 22 कोटीच्या आसपास 22 लाखाच्या आसपास विद्यार्थी परीक्षेला बसले होते. आणि त्याच्यामध्ये पेपर फुटीमुळे त्या 22 लाख कुटुंब उद्ध्वस्त झालेले आहेत. त्या 22 लाख कुटुंबातील कित्येक कुटुंबाने कर्ज काढून मुलांना शिकवलेलं आहे. कर्ज काढून लोकांच्या पोरांच्या फी भरलेल्या आहेत क्लासेसच्या. आणि तीच विद्यार्थ्यांच्या पेपर फुटतं आणि वर्ष वाया जातं. आणि त्यानंतर काही मुलं एक अपयश पचवू शकत नाहीत आणि त्यानंतर ते मुलं नैराश्याच्या भावनेतून आत्महत्या करतात. आणि आत्महत्या केलेल्या 22 ते 25 आमचे तरुण मरण पावतात. आणि हे मोदी सरकार भाडकाव जे कार्यकर्ते जे कधीही एमपीसी यूपीसी परीक्षा देत नाहीत अशाला बिनधास्तपणे मागच्या मार्गानं IAS अधिकारी करत आहे. आणि म्हणजे हे सरकार आम्हाला त्या सरकारचा निषेध करायचा आहे. एकंदरीत आमची मागणी आहे की कालचे लाठीचार्ज झाला त्या लाठीचार्जमध्ये दोषी असणाऱ्या अधिकाऱ्यांवरती कारवाई करावी. त्यानंतर जे आमची मुलं जे आतापर्यंत त्याच्यामध्ये बळी पडलेली आहे या नीट परीक्षेमध्ये त्यांच्या प्रत्येक कुटुंबाला 1 कोटीच्या आसपास या सरकारने नुकसान भरपाई दिली पाहिजे. त्यानंतर आम्ही पाहिलेलं आहे ज्या व्हिडिओमध्ये बघतो आपण की काही पोलिस आमच्या माता भगिनी जी मुली आहेत त्यांना चुकीच्या मार्गाने डिवचण्याचा प्रयत्न केलेला आहे. कुणी त्यांच्या छातीवरती डवचते तर कुणी त्यांच्या बॅकवरती. अशा प्रकारचं जे झालेलं आहे त्या नालायकावरती विनयभंगाचे गुन्हे दाखल करून त्या पोलिसांना तात्काळ निलंबित केलं पाहिजे. आणि धर्मेंद्र प्रधानचा तर राजीनामा झालाच पाहिजे या मागणीसाठी आम्ही इथं आलेलो आहे. आणि यानंतर जर मागण्या आमच्या मान्य होत नसतील तर येणाऱ्या काळामध्ये आता इथला तरुण स्वस्थ बसणार नाही. आणि तसेच आमचा जो समाज संविधान प्रेमी आहे आंबेडकरवादी आहे तो सुद्धा स्वस्थ बसणार नाही.